नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं IA प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेग बघणार आहोत. तर वेगाचे दोन प्रकार पडतात, अधारणीय वेग आणि धारणीय वेग. तर वेग म्हणजे काय असतं? तर नॅचरल अर्ज म्हणजे स्वाभाविक शारीरिक क्रिया, म्हणजे शरीराची स्वाभाविक क्रिया, जसं की तहान लागणे, भूक लागणे, शिंक येणे, या सर्व गोष्टी आपल्या शरीरावरती स्वाभाविकरित्या आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये याचे दोन प्रकार पडतात. अधारणीय वेग म्हणजे कोणत्या वेगाचे आपण धारण केले नाही पाहिजे आणि कोणत्या वेगाचे धारण केले पाहिजे, तर या गोष्टीचे वर्णन आपल्याला या वेगामध्ये दिसून येते. तर अधारणीय वेग हे 13 प्रकारचे असतात आणि धारणीय हे 3 प्रकारचे असतात. तर यामध्ये सुरुवातीला आपण धारणीय वेग बघूया. तर व्यक्तीने अशुभ अर्थात निषिद्ध साहसी तथा मन वचन शरीराचे निंदित कर्माच्या वेगाचा अवरोध करावा. म्हणजे चरकाने आपल्याला धारणीय वेग हे 3 प्रकारचे सांगितलेले आहे. म्हणजे चरकाने धारणीय वेगामध्ये आपल्याला मानसिक, वाचिक तसेच शारीरिकदृष्ट्या कोणत्या कोणत्या वेगाचे धारण केले पाहिजे या गोष्टीचे वर्णन इथे गेलेले आहे. यामध्ये मानसिक वेग मध्ये लोभ, शोक, भय, क्रोध, ईर्ष्या, अतिराग, निर्लज्जता, अविद्या म्हणजे दुसऱ्याचे धन घेण्याची इच्छा, या सर्व गोष्टीचे आपण धारण केले पाहिजे. त्यानंतर वाचिक वेगामध्ये अत्यंत कठोर वचन, खोटे बोलण्याची वृत्ती, चुगलीखोर आणि अकालयुक्त वचन, या सर्व गोष्टीचे धारण केले पाहिजे. त्यानंतर शारीरिक वेगामध्ये दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती, स्त्रीसंभोग व चोरी व हिंसा या वेगाचा अवरोध करावा. याचे वर्णन आपल्याला चरकाने केले आहे. त्यानंतर आपण आता अधारणीय वेग बघूया. तर अधारणीय वेग म्हणजे असे वेग की ज्याचे आपण धारण केले नाही पाहिजे. जर आपण या वेगाचे धारण केले तर आपल्याला शरीरावरती व्याधी दिसून येतात. तर यामध्ये अधारणीय वेग हे 13 सांगितलेले आहे. तर आपण आता 1 बाय 1 एक एक वेग बघूया. त्यामध्ये सुरुवातीला मूत्र वेगा अवरोध. जर मूत्राचा अवरोध केला, म्हणजे जर मूत्र आलेले असताना आपण त्याचा अवरोध केला तर आपल्याला शरीरावरती बस्ती व मेहनशूल, त्याचबरोबर वक्षण प्रदेशामध्ये अनाह, मूत्रकूर्चता, शिशूल आणि विना या सर्व व्याधी आपल्या शरीरावरती दिसून येतात. यावर चिकित्सा स्वेदन अवगाह, अभ्यंग, त्रिविध बस्तीकर्म आणि अवपीडक. यानंतर पुरुष वेगा अवरोध. जर पुरुषाचा जर आपण अवरोध केला तर पक्वाशयशूल, शीरशूल, अपानवायू व मलामध्ये अवरोध, त्याचबरोबर आदमान या सर्व व्याधी आपल्या शरीरावरती आपल्याला दिसून येतात. यामध्ये चिकित्सा स्वेदन, अभ्यंग, बस्तीकर्म, वर्ती, प्रमाधी, अन्नपान. यानंतर शुक्र वेगा अवरोध. जर शुक्राचा अवरोध केला तर मेंढ्र, शिश्न व वृषणामध्ये शूल, त्याचबरोबर अंगमर्द, मूत्ररोध आणि हृदयामध्ये पीडा आपल्याला दिसून येतात. यामध्ये अभ्यंग, अवगाह, मद्यपान, मुर्गामांस म्हणजे चिकन मांस, क्षीरपान, निरुह बस्ती व मैथुन कर्म या चिकित्सा केल्या जातात. तर आपण बघितलं मूत्र आणि पुरुषमध्ये स्वेदन हे कॉमन चिकित्सा आहे. त्यानंतर अपानवायूचा अवरोध केला तर अपानवायू व मूत्र व पुरुषाचा अवरोध होतो. त्याचबरोबर आदमान, क्लम, अवसाद आणि वेदना दिसून येतात. यामध्ये चिकित्सा स्नेहन आणि स्वेदन करावे, त्याचबरोबर वर्ती, बस्ती प्रयोग, वातानुलोमक अन्नपान करावे. आता आपण छर्दी बघूया. छर्दी म्हणजे उलटी. जर आपल्याला उलटी आली असताना सुद्धा जर आपण उलटी नाही केली तर आपल्याला यामध्ये तर कॉमनली आपल्याला स्किन रिलेटेड डिसीज दिसून येतात, जसे की कंडू, कोट म्हणजे शीतपित्त, अरुची म्हणजे आपलं तोंड कडूसर पडतं, त्यानंतर शोध, पांडू, विसर्प, ज्वर, कुष्ठ आणि हल्लास या सर्व गोष्टी आपल्याला छर्दीचा अवरोध केला तर शरीरावरती दिसून येतात. त्यानंतर यामध्ये चिकित्सा तर भोजन देऊन वमन करावे, धूमपान, त्याचबरोबर विरेचन आणि रक्तमोक्षण आणि व्यायाम
या चिकित्सा छर्दी वेगावरोधमध्ये केल्या जातात. त्यानंतर शवथू वेगावरोध म्हणजे शिंक. जर शिंक आली असताना जर तिचा अवरोध केला तर मन्यास्तंभ म्हणजे आपल्याला मानेप्रदेशी आपल्याला त्रास होतो. त्याचप्रमाणे शिरशूल म्हणजे डोकेदुखी, अद्रित, अर्धावेदक इंद्रिय दौर्बल्य म्हणजे आपल्या इंद्रियांमध्ये दौर्बल्य आपल्याला दिसून येतात. यामध्ये चिकित्सा ऊर्ध्वजत्रुगत भागात अभ्यंग. आता ऊर्ध्वजत्रुगत भागात म्हणजे कुठं? आपल्या ऊर्ध्व भागामध्ये अभ्यंग केले जातात. त्यानंतर स्वेदन, धूमपान, नस्य आणि वातहर अन्नाचे सेवन आणि भोजनानंतर घृतपान करावेत. यानंतर आपण बघूया 7वा वेग म्हणजे उद्गार वेग. जर उद्गार म्हणजे ढेकर. जर ढेकर आले असताना जर आपण अवरोध केला तर हिक्का, कास, अरुची, हृदय व वक्षप्रदेशी वेदना. म्हणजे जर आपल्याला ढेकर आला असता जर आपण तो दिला नाही तर त्यामुळे आपल्याला हृदय प्रदेशी या वेदना जाणून येतात. यामध्ये हिक्का रोगाप्रमाणे चिकित्सा व औषध दिली जाते. यानंतर जुंभा वेगा अवरोध केला तर विना म्हणजे शरीर एका बाजूला झुकल्यासारखं दिसतं, आक्षेप, संकोच, कंप. यामध्ये चिकित्सा वातनाशक औषध व अन्नपान द्यावे. वातनाशक औषधी म्हणजे इथं वाताचा नाश करणारे औषधी, त्याचबरोबर त्याचे अन्नपान या सर्व गोष्टी जुंभा वेगा अवरोधमध्ये दिल्या जातात. यानंतर श्रुदा वेगा अवरोध. आता श्रुदा म्हणजे काय? तर श्रुदा म्हणजे भूक. जर आपल्याला भूक लागली असताना सुद्धा आपण भोजन नाही केले तर कार्श, दौर्बल्य, वैवर्ण्य, अरुची, भ्रम, अंगमर्द. ऑब्वियसली जर आपल्याला भूक लागली असताना आपण भूक नाही केले तर अंगमर्द आपल्याला होईल. त्यानंतर भ्रम येईल, अरुची, त्याचप्रमाणे शरीरामध्ये दुर्बलता आपल्याला जाणून येईल. यामध्ये चिकित्सा म्हणजे आपण स्निग्ध, उष्ण, त्याचबरोबर लघु भोजन केले पाहिजे. यानंतर पिपासा म्हणजे तहान म्हणजे तृष्णा. जर आपल्याला तहान लागली असताना जर आपण अवरोध केला तर यामध्ये कंठ व मुखामध्ये शोष म्हणजे आपलं तोंड कोरडे पडतं. त्यानंतर आपल्याला थकवा जाणून येतो आणि हृदयामध्ये पीडा. त्याचप्रमाणे साध म्हणजे डिप्रेशन येतं. यामध्ये चिकित्सामध्ये शीतल व तृप्तिकारक पेय म्हणजे थंडगार पेय करायचे आणि द्रव्याचे सेवन करायचे. यानंतर अश्रुवेगावरोध मध्ये आपल्याला प्रतिशाय, नेत्ररोग, हृदयरोग आणि अरुची यासारखे व्याधी दिसून येतात. जर अश्रूचा वेग आला असताना त्याचा अवरोध केला तर आपल्याला नेत्ररोग होतात. यामध्ये मद्यपान, प्रिय कथा ऐकावी, त्याचबरोबर स्वप्न या सर्व चिकित्सा केल्या जातात. त्यानंतर निद्रा वेगावरोध म्हणजे आपल्याला झोप आली असताना जर आपण झोप टाळली तर त्यामध्ये जुंभा म्हणजे जांभई येणे, अंगमर्द, शिरोरोग, नेत्रगौरता म्हणजे आपले डोळे जड पडतात, डोकं जड पडतं आणि तंद्रा. त्यामध्ये चिकित्सामध्ये सुखपूर्वक शयन करावे म्हणजे एक सुखपूर्वक निद्रा घ्यावी, हातापायाला दाबून घ्यावेत म्हणजे संवहन करावेत. त्यानंतर श्रम आणि निश्वास वेगावरोध. जर निश्वासाचा आपण जर वेगावरोध केला तर गुल्म, समोह आणि हृदयरोग यांसारखे व्याधी आपल्याला दिसून येतात. यामध्ये विश्राम, वातनाशक क्रिया या सर्व चिकित्सा केल्या जातात. अशा प्रकारे आपण आज अधारणीय वेग आणि धारणीय वेग बघितले. पेपरसाठी अधारणीय वेग हा LAQ म्हणून सुद्धा क्वेश्चन पडू शकतो. त्याचबरोबर SAQला जर आला तर आपल्याला यापैकी कुठलाही एक वेग देऊन किंवा 1 ते 2 वेग देऊन त्याची व्याधी आणि चिकित्सा या सर्व गोष्टी लिहायच्या असतात. तर हा LAQ पॉईंट ऑफ व्ह्यू तसेच SAQसाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे.